विजयनगर साम्राज्य हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? हंपीचे ते भव्य अवशेष, कृष्णदेवरायांसारख्या महान राजांच्या कथा आणि एक सुवर्णयुग. पण म्हणतात ना, प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते. आज आपण त्याच सुवर्णयुगाच्या पडद्यामागची काळी बाजू पाहणार आहोत. आणि तीही कुणाच्या नजरेतून? तर त्या परदेशी प्रवाशांच्या, ज्यांनी हे साम्राज्य फक्त पाहिलं नाही तर जवळून अनुभवलं आणि त्याबद्दलचं एक अस्वस्थ करणारं सत्य लिहून ठेवलं. आणि या सगळ्या विवेचनाचा पाया एकाच प्रश्नावर उभा आहे. कोणत्याही सुवर्णयुगाची खरी किंमत काय असते आणि ती किंमत नक्की कोण मोजतं? हा प्रश्न आपल्याला त्या वैभवाच्या पलीकडचं सत्य दाखवेल. चला, आधी ती प्रतिमा पाहूया जी आपल्याला नेहमी दाखवली जाते. विजयनगर म्हणजे काय? तर कला, स्थापत्य आणि संस्कृतीचं एक शिखर. हंपीचे अवशेष आजही त्या साम्राज्याच्या ग्रँड्यूरची, त्या भव्यतेची साक्ष देतात. कृष्णदेवरायांसारख्या राजांची कीर्ती तर आपण आजही अभिमानाने सांगतो. हीच ती सोनेरी प्रतिमा आहे जी आपल्या सगळ्यांच्या मनात घट्ट बसलेली आहे. पण ही गोष्ट इथे संपत नाहीये. ही तर कहाणीची फक्त एक बाजू झाली. कारण ज्या काळात हे वैभव शिखरावर होतं, त्याच काळात तिथे आलेल्या परदेशी प्रवाशांनी एक पूर्णपणे वेगळं आणि खरं सांगायचं तर धक्कादायक चित्र मांडलंय. चला तर मग त्यांच्याच नजरेतून पाहूया त्या सुवर्णयुगाचं खरं रूप. तर मग या डोळे दिपवणाऱ्या वैभवाचा डोलारा नक्की उभा कशावर होता? ही प्रचंड संपत्ती, हे सोनं, हे मोठमोठे महाल, हे सगळं येतं कुठून होतं? याचं उत्तर दडलंय तिथल्या सामान्य माणसाच्या घामात आणि अश्रूंमध्ये. फक्त हा आकडा बघा, 10 भागांपैकी 9 भाग. पोर्तुगीज प्रवासी होता फर्नाओ नुनेस. तो लिहितो की शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नाचा तब्बल 90% हिस्सा कर म्हणून द्यावा लागायचा. म्हणजे विचार करा, 100 पोती धान्य पिकवलं तर त्यातली 90 पोती राजाला. आणि उरलेल्या फक्त 10 पोत्यांवर अख्खं कुटुंब वर्षभर कसं जगणार, हे खरंच अकल्पनीय आहे. याचे परिणाम काय झाले असतील? अर्थातच भयंकर. ग्रामीण भागात टोकाचं दारिद्र्य पसरलं होतं. शेतकरी जगत होता, पण तो फक्त टिकून राहण्यासाठी जगत होता. त्याच्याकडे उद्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं. दुष्काळ पडला किंवा दुसरं काही संकट आलं तर सगळं संपलं. इतिहासकारांनी तर या परिस्थितीचं वर्णन सोशल डायनामाइट असं केलंय. म्हणजे समाजात एक सुप्त असंतोष धुमसत होता जो कधीही फुटू शकला असता. आणि जेव्हा कर भरता यायचा नाही तेव्हा कर्जाचा डोंगर उभारायचा. मग काय व्हायचं? इटालियन प्रवासी निकोलो डी कोंटीच्या शब्दात सांगायचं तर कर्ज न फेडू शकणारी व्यक्ती ही सावकाराची मालमत्ता बनायची. म्हणजे एक स्वतंत्र माणूस, एक जिवंत व्यक्ती चक्क एक वस्तू बनून जायची, जिला विकता किंवा विकत घेता येत होतं. यालाच आपण वेठबिगारी किंवा गुलामगिरी म्हणतो. हे झालं आर्थिक शोषणाबद्दल. आता वळूया शहरातल्या तथाकथित सुव्यवस्थेकडे. ही सुव्यवस्था राखण्यासाठी जे मार्ग वापरले जायचे ते नैतिकतेच्या पलीकडचे होते आणि ते ऐकून खरंच धक्का बसतो. हा तक्ता बघा. यात एक अत्यंत धक्कादायक वास्तव दडले. पर्शियन राजदूत अब्दुल रज्जाकच्या नोंदीनुसार विजयनगरच्या 12,000 पोलिसांच्या संपूर्ण दलाचा पगार कुठून यायचा माहितीये? शहरातल्या वेश्यांवर लावलेल्या करातून. म्हणजे ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती त्यांचं घर स्त्रियांच्या देहविक्रीतून मिळणाऱ्या पैशावर चालत होतं. अब्दुल रज्जाकच्या मते या करातून राज्याच्या तिजोरीत वर्षाला तब्बल 12,000 फणम जमा होत होते. फणम हे त्या काळातलं महत्त्वाचं चलन होतं. या प्रचंड आकड्यावरून हे स्पष्ट होतं की ही काही किरकोळ गोष्ट नव्हती, तर एक सुनियोजित राज्यमान्य व्यवस्था होती. आता न्यायव्यवस्थेची क्रूरता पहा. गंगाराव नावाची एक देहदंडाची पद्धत होती. यात गुन्हेगाराला हत्तीच्या पायाखाली चिरडून मारलं जायचं. पण हा मृत्यू साधासुधा नसायचा. त्या हत्तीला माणसाला हळूहळू वेदना देऊन मारण्याचं खास प्रशिक्षण दिलेलं असे. याचा उद्देश फक्त शिक्षा देणं नव्हतं, तर लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणं हा होता. फर्नाओ नुनेसच्या या वर्णनावरून त्या क्रूरतेची आपल्याला कल्पना येते. तो लिहितो की गुन्हेगारांचे हात, पाय तोडणं, डोळे काढणं आणि अगदी जिवंतपणे कातडी सोलून काढणं यांसारख्या शिक्षा दिल्या जात असत. ही न्यायव्यवस्था नव्हती, तर सत्तेचं एक अमानुष प्रदर्शन होतं. आता आपल्याला वाटेल की ही क्रूरता फक्त सामान्य लोकांच्याच नशिबी होती, पण नाही. विजयनगरचं सिंहासन स्वतःच रक्ताने माखलेलं होतं. सत्तेसाठी तिथे कोणताही गुन्हा, कोणतंही नातं वर्ज्य नव्हतं. फक्त ही यादी पहा.
विरूपाक्ष राईची हत्या त्याच्याच मुलांनी केली. अल्पवयीन राजा व्यंकट पहिल्याला त्याच्याच मामाने सत्तेसाठी ठार मारलं. इतकंच नाही तर त्याने संभाव्य स्पर्धक संपवण्यासाठी संपूर्ण राजपरिवाराचीच कत्तल केली. आणि त्यानंतर आलेला सदाशिवराय, तो तर फक्त नावाचा राजा होता, ज्याला कैद्यासारखं ठेवलं होतं आणि वर्षातून एकदाच लोकांसमोर आणलं जायचं. आणि आता आपण येतो या साम्राज्याच्या अंताकडे. पतनाची कहाणी आपल्याला वरवरची माहीत आहे, पण त्यामागे एक असा विश्वासघात दडलाय ज्याची चर्चा सहसा केली जात नाही. 1565 सालची तालिकोटची लढाई. या लढाईत विजयनगरचा निर्णायक पराभव झाला आणि साम्राज्याचा अस्त झाला. आपल्याला साधारणपणे शाळेत इतकंच शिकवलं जातं. पण खरी कहाणी यानंतर सुरू होते आणि ती जास्त हादरवून टाकणारी आहे. इतिहासकार रॉबर्ट सिवलच्या नोंदीनुसार पराभवाची बातमी कळताच राजघराणं 550 हत्तींवर खजिना लादून पळून गेलं. त्यांनी राजधानीला आणि तिथल्या लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं. आणि मग काय झालं? विजयी सैन्य शहरात पोहोचण्याआधीच तब्बल 3 दिवस साम्राज्याच्याच प्रजेनं स्थानिक बिढा जमातीच्या लोकांनी आपलीच राजधानी लुटली. विचार करा, शत्रू येण्याआधीच तिथल्याच लोकांनी शहराचा विनाश सुरू केला होता. या विनाशानंतर 2 वर्षांनी तिथे आलेल्या सीझर फ्रेडरिक्स या प्रवाशाने जे लिहिलंय ते अंगावर काटा आणणारं आहे. तो म्हणतो, शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे आणि राजांच्या महालात आता वाघ आणि रानटी श्वापद राहतात. एकेकाळच्या वैभवाचं अक्षरशः स्मशान झालं होतं. तर यातून काय सिद्ध होतो? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर प्रचंड शोषणामुळे प्रजेच्या मनात राज्याबद्दल कोणतीही निष्ठा उरली नव्हती. संधी मिळताच त्यांनी आपला राग व्यक्त केला. नैतिक अधपतनाने समाज आतून पोखरला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा आणि निर्णायक फटका बाहेरच्या शत्रूंनी नाही तर आतल्याच लोकांनी दिला. विजयनगरच्या या दुसऱ्या बाजूमुळे एक शेवटचा प्रश्न उभा राहतो. आपण इतिहासाकडे केवळ अभिमान बाळगण्याची गोष्ट म्हणून पाहायचं की झालेल्या चुकांमधून शिकण्याची संधी म्हणून? कोणत्याही सुवर्णयुगाचं मूल्यमापन करताना त्याच्या वैभवाच्या पायाखाली चिरडल्या गेलेल्या माणसांचा आवाज ऐकणंही तितकंच महत्त्वाचं आहे.